कौल पहिल्यापासून महायुतीकडेच होता. कारण आम्ही जेव्हा प्रचाराच्या दरम्यान आम्ही प्रत्येक प्रभागात जात होतो, ज्येष्ठांचे, वडीलधाऱ्यांचे, माता भगिनींचे, आमच्या युवकांचे आम्ही आशीर्वाद मतदारांचे घेत होतो, तेव्हाच खरं तर हा कौल लक्षात आला होता. आणि हा विजय होणारच होता आणि ह्याच एवढ्याच मताने होणार होता. हा आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून नेतृत्वालाही होता आणि आम्हालाही होता, उमेदवारालाही होता. याच्यामध्ये पाहिलं गेलं तर 6 अपक्ष, 1 MIM, काँग्रेसचा 1, त्यानंतर तुतारीचे 2, पूर्ण हा कोल पाहता परळीकरांचा, त्यावर काय प्रतिक्रिया? 22 जागा 16 जागा ह्या राष्ट्रवादी चिन्हावर चाललेल्या आहेत, 7 जागा या कमळ चिन्हावर चाललेल्या आहेत, 2 जागा बाण चिन्हावर चाललेल्या आहेत. म्हणजे 25 जागा ह्या एक्सक्लुझिव्ह महायुती म्हणून आलेल्या आहेत. आणि जे अपक्ष उमेदवार नगरसेवक तिथं निवडून आलेले आहेत ते सगळे आमचे महायुतीचे आहेत. आणि कुठेतरी आपली